की आम्हाला गाडीच भेटत नाही. 2000 तर आपल्याला 1200 मध्ये गाडी भेटलेली आहे. तिसरा रफ्तारे है आगे बस मंजिल है पीछे हवाए. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार. आमचा एक प्लेयर शहीद झाला, दम लागला. 19 फेब्रुवारी 1630. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य देशमुख स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि अजून एका धडधडीत नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे. अचानक प्लॅन ठरला आपला शिवनेरीला जायचा. तर आपण आज शिवनेरीला जातोय मित्रांसोबत. बघू शकता गाईज भरपूर पोरं आहेत. आम्ही 8 जण जाणार आहे आता शिवनेरीला. तर आता बघूया काय विषय. 4 वर्षामध्ये मित्र अजून एकदा पण नव्हतं गेलो, पण आज तो योग आला अचानक मध्ये जायचा. सकाळी उठल्या प्लॅन झाला. आज आपण चाललो शिवनेरीला. तर माझा पण फर्स्ट टाइम आहे, यांचं पण सगळ्यांचं फर्स्ट टाइमच आहे शिवनेरीला जायचं. तर बघूयात, एन्जॉय करू, महाराजांबद्दल माहिती घेऊ, थोडासा ट्रेक पण होईल आणि एन्जॉय करू. आणि मी ट्राय करेल हा ब्लॉग थोडा अजून इंटरेस्टिंग बनवायचा. तर बनवून राहा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर. लाईफ एकदाच भेटते, एन्जॉय करायची, पण व्यवस्थित आणि नियमात एन्जॉय करायची मित्रांनो. कधीही काही होऊ शकतं, त्यामुळे जरा सांभाळून स्वतःची काळजी घेऊन आणि घरातल्यांचा विचार करून लाईफ एन्जॉय करा. कारण की आपल्या वयातली पोरं कसलाच न विचार करता फिरायला जातात. घरच्यांचा विचार नाही करत, काय नाही करत, फ्युचरचा विचार नाही करत. मग स्वतःचा जीव धोक्यात टाकून काही होतं, मग त्याचा घरच्यांना त्रास होतो. आपण तर जातो पण घरच्यांना त्याचा त्रास होतो. घरच्यांचं फ्युचर आपल्यावरती अवलंबून असतं मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. आणि काळजी घेऊन, खबरदारी घेऊन, स्वतःची काळजी घेऊन ट्रॅव्हल करा, फिरा, भरपूर फिरा, सगळीकडे फिरा. मित्रांसोबत फिराच. जर तुम्ही मित्रांसोबत नाही फिरले ना मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काहीच नाही केलं. Meanwhile, गाडीवाला गाईज लयच बोलला. आता ह्या ओमनीला विचारू किती घेत. तो आम्हाला डायरेक्ट 2000 बोलला. बघू काय होतं. किती 1,500 का? 8 जण येतो, आम्हाला पण हॉस्टेलला जायचं. 1200. चला गाईज मित्रांनो, तर आपल्याला 1200 मध्ये गाडी भेटलेली आहे. बघा ओमनी मध्ये जाणार आहे आम्ही. डायरेक्ट आता बसच बुक म्हणजे गाडीच बुक केले. गाडीमधून जाऊ आम्ही आता मस्त. 1200 मध्ये काका फिक्स झालेत. शिवनेरीला जाऊन येऊन परत सोडणार आहेत. बघू आपण पुढचा प्रवास. बसा लवकर रे, लेट झाल्या. परत जायचं, एंट्री बंद झाली ना आपली, वाट लागला का. तर मित्रांनो गॅस भरून झाला, आता आपण निघतोय परत जायला. यांची मस्ती चालू आहे बघा, टाइमपास चालू नुसतं. गॅस भरून झालेला आहे, आता आपण निघू. आता डायरेक्ट तुम्हाला गाड्याचा माहिती भेटू आपण. मित्रांनो किल्ले शिवनेरी फक्त 9 किलोमीटर इकडून अजून पुढे. बघू आता सनसेट होतोय, पण आम्हाला सनसेटच्या आधी तिकडे पोचायचंय. बघू विषय काय नाही. तरी 5-10 मिनिटं लागतील जायला. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वार जुन्नर. शिवजन्मभूमी जुन्नर. पण आता एंटर केलं जुन्नर मध्ये. इकडून थोडंच पुढे आहे शिवनेरी किल्ला, तर आपण जातोय. तर मला खूप एक्साइटमेंट आहे जायची. तर बघूयात काय होतंय काय नाही. पोचलोच आपण, थोडासा राहिला लगेच. बघू शकता मित्रांनो, समोर जो गड आहे तोच शिवनेरी किल्ला. आपल्याला तिकडे जायचंय. एकदमच कसला भारी दिसतोय, बघू शकता. आता आपण तिकडे चढू, थोड्या वेळातच चढायला सुरुवात करूयात. तर मित्रांनो आपण आता गाडी पार्क केली आणि आता आपण चालत चाललो सगळे. आपण आता गडाच्या पायथ्याला आहे, तिकडून आपल्याला ट्रेक करून चालत चालत जायचं आहे. गाडी पार्किंग केली, बघू शकता सगळ्या गाड्या इकडेच पार्किंग आहेत.
हे बघा, आणि बॉईज आणि आम्ही सगळे चाललोय चालत चालत चालत. मित्रांनो, आपण आता इकडून स्टार्ट करू. हे बघा, इकडून चढायला आहे. तुम्ही हा व्ह्यू बघा, काय क्वालिटी व्ह्यू आहे. इकडे धरण आहे, हा सनसेट होतोय. आपण आता वरती जाऊ. मित्रांनो, तर इकडून पायऱ्यांची सुरुवात आहे. आपण आता पहिली पायरी चढूयात आणि सुरुवात करूया. स्टार्ट करू आपण चढायला. पटापट पटापट चढूया, जेणेकरून आपल्याला वरती जाऊन सनसेट बघायला भेटेल लवकरात लवकर. मित्रांनो बघा, प्रवेशद्वार पहिला, हा महादरवाजा वाचू शकता. मित्रांनो काय नाही, 400 सीट आहेत फक्त. चढूयात आपण, काय विषय नाही. हा मित्रांनो, फोटोशूट बाळराजे इथंच दर्शन झालं आपल्याला. चला मित्रांनो, जाऊयात आपण. काय नाही, फक्त 400 सीट आहेत. चढू आपण, एवढं काय नाही. महादरवाजा तर क्रॉस केला, तसंच सगळे दरवाजे क्रॉस करू आणि लवकरात लवकर वरती चढूया. मित्रांनो एक सांगतो, पुण्य आणि नशीब लागतात अशा पावनभूमीत जिकडे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, अशा पावनभूमीमध्ये जन्म घ्यायला खरंच पुण्य लागतं. आमचा जन्म नाही झाला इकडे, पण ज्यांचा झालाय ते खरंच खूप लकी आहेत की त्यांचा जन्म या शिवजन्मभूमीत झाला, जिकडे आपल्या महाराजांचा जन्म झाला, जिकडे आपल्या महाराजांनी जन्म घेतला. मित्रांनो तर बघू शकता, हा गणेश दरवाजा आहे. बघा, ह्यात माहिती लिहिले, तुम्ही पॉज करून वाचू शकता. पायवाट बघू शकता किती सुंदर आहे. सनसेट होतं आणि आपण चालतोय. सगळं स्वच्छ मेंटेन करून ठेवले. खूप चांगलं वाटतं चालायला इकडे. खूप असं वेगळंच फिलिंग आहे. पहिल्यांदा चाललोय म्हणून असेल कदाचित, पण तरी खूप भारी वाटतं. जिकडे आपले शिवाजी महाराजांनी जन्म घेतला, शिवाजी महाराज जिकडे जन्म झाला, तिकडे आपण चाललोय. त्या पावनभूमीत आपण आहोत, त्या पावन किल्ल्यावरती आपण चाललोय. खूप भारी वाटतं हातून. तर थोडं चालल्यानंतर अजून एक दरवाजा आहे मित्रांनो, बघू शकता हा वाला. तर हा दरवाजा आहे पीर दरवाजा. माहितीसाठी तुम्ही पॉज करून वाचू शकता. हा पीर दरवाजा बघू शकता मित्रांनो. याच्या पुढे पण अजून दरवाजे आहेत, त्या बघूयात. पायऱ्या इकडून चालल्यात, पण पोरांना इकडून जाते. नॉनसेन्स पोरत, काय बोलायचं. चढू आता, काय विषय नाही. चढूयात, लवकर जायचं आहे. शॉर्टकट आहे की नाही मला माहीत नाही, पण ठीक आहे जाऊ. शॉर्टकट घ्यायचं नाही, शॉर्टकट नाही. हां बघा, इकडून पण इकडंच, इकडून पण इकडंच, सगळीकडून एकाच जागी जाणार आहे. पण ह्यांना का थ्रिल करायचं आहे मला माहित नाही. अरे भाई, दम तर लागणारच मग. येस, हे बघा व्ह्यू बघा मित्रांनो, क्वालिटी. अजून एक दरवाजा आहे. ह्या दरवाजाचं नाव बघू शकता, हत्ती दरवाजा. पॉज करून माहिती बघा. हत्ती दरवाजा हा ह्या गडाचा सगळ्यात मोठा दरवाजा आहे, हत्ती दरवाजा. चला ना, बघा पोरं दमली, मी पण दमलो. इथं लिहिलंय बर्थ प्लेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, शिवाई देवी टेम्पल, शिवनेरी केज ग्रुप. मित्रांनो मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे हा दरवाजा. शिवाई देवी टेम्पल, शिवाई देवीचं मंदिर इकडून ते बघू शकता तुम्ही तिकडे वरती. आणि इकडे
इकडे शिवनेरी केव्ज आहेत या साईडला. इकडून खाली रस्ते आहेत जायला. इकडे पण तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. हे बघा, हे लेण्या आहेत, शिवनेरी लेण्या, या केव्ज इकडे मग तुम्ही जाऊ शकता. पण आम्हाला आता भरपूर लेट झाला आहे म्हणून आम्ही नाही जाते. आम्ही आता डायरेक्ट वरती जाऊ डायरेक्ट. तर आता आपण इकडून जाऊ आतमध्ये. हे आईचं मंदिर, एक गर्भगृह. आता आपण बाहेर जाऊ. तर तुम्ही इकडे नक्कीच या आणि तिकडे केव्जमध्ये पण जावा. आता आम्ही शूज घालतो. शूज काढले मित्रांनो. वाटलं होतं दम लागेल पण लागलाय लय दम लागलाय. अजून एक दरवाजा. ह्या दरवाजाचं नाव मेणा दरवाजा. माहिती वाचू शकता पॉज करून. म्हणून जाऊ मेणा दरवाजा. अजून तरी भरपूर वरती आहे. तर हाय दम लागला शपथ. म्हणून बोलतो ट्रेक करत राहा कंटिन्यू. बघा, हे बोलता बोलता आयना दरवाजा लागला. हा बघा, ह्या दरवाजाचं नाव आहे कुलूप दरवाजा. माहिती वाचू शकता. सगळ्याकडची माहिती तुम्ही वाचा पॉज करून. मी माहिती दाखवत जाईल. आतमध्ये बसायला वगैरे सगळं पिकनिकसारखं खूप भारी बनवलं. इकडे अशा भरपूर जागा आहेत बसायला वगैरे, रेस्टसाठी. बाकडं वगैरे आहेत सगळीकडे. हो, तुम्ही पण कॅम्पिंगसाठी येऊ शकता पूर्ण दिवस आणि इकडं जेवायला वगैरे बसू शकता. हा बघा मित्रांनो, हा अंबरखाना, जेच धान्य खोटी, म्हणजे इकडं सगळं धान्य स्टोअर केलं जायचं त्या काळात. इन शॉर्ट माहिती वाचू शकता मित्रांनो. आम्ही ऑफ ट्रॅक, म्हणजे मेन ट्रॅक सोडून ऑफ ट्रॅकवरून चाललं थोडंसं ट्रेकिंग वाटण्यासाठी. हे बघा, बघू शकता ऑफ ट्रॅकने चाललो आपण. आमचा एक प्लेयर शहीद झाला, मग त्याने गिवअप केलं. त्याचा थोडा तब्येत ठीक नाही वाटत म्हणून तो खालतीच बसला. आता आम्ही वरती चाललो आहे इकडून ऑफ ट्रॅकवरून थोडी मजा करून. बघू शकता, हे बघा दम लागलाय खरंच, भरपूर दम लागलाय. आधीच्या माणसांचा स्टॅमिना खूप होता भरपूर. ते लोक असे गड दिवसातून 2-3 वेळा वर खाली सहज करायचे आणि आम्हाला वरती जायलाच वाट लागली. हो, ह्याच्यामुळे बोलतो मित्रांनो, कार्डिओ इज इम्पॉर्टंट लाईफमध्ये ना. कार्डिओ खूप महत्त्वाचं आहे. हार्ट हेल्थ इज इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. तुम्ही तुमच्या हार्टला हेल्दी ठेवा, तुम्ही आपोआप हेल्दी राहाल. त्याच्यासाठी फक्त एका जागी, एका रूममध्ये, त्या एका सोफ्यावरती, बेडवरती बसून राहणं इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ गाईज. थोडंसं आपला कम्फर्ट झोन सोडून दुसरीकडे काहीतरी ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत. जिम, वर्कआउट, योगा, ट्रेकिंग, वॉकिंग तर रोज केली पाहिजे. तुम्ही तुमच्या हृदयाला हेल्दी ठेवा, तरच तुम्ही 101% हेल्दी राहाल. तुम्हाला औषधांची गरज लागणार नाही कुठल्या सर्वाईव्ह करायला. बघा मित्र, किती भारी असं त्या टायमाचं आर्किटेक्चर आहे. किती भारी असं बनवलं आहे. व्ह्यू बघा गाईज, जुन्नर गाव, जुन्नर सिटी. बघू शकता डिफरन्स तुम्हाला इकडे दिसून जाईल. आम्हाला वाटेल आम्ही रस्ता हरवलो आहे, पण काय नाही मित्रांनो, बरोबर आलो आहे. फक्त आम्ही ऑफ रोडने आलो आहे, काय की आमची गाडी 4x4 होती म्हणून आम्ही ऑफ रोडने आलो आहे. बघू शकता, ते बघा पुढे, ते बघा, ते बघा इकडून
इकडे मला एवढं माहिती साहेब जिजाऊबाई इकडून बघितलं ती जिजामाता दिसतात आणि इकडून बघितल्यावरती आपले महाराज दिसतात. बघू शकता किती सुंदर असं बनवलंय. आणि हा गार्डन एरिया आहे. इकडून आपल्याला जायचं आता पुढे जाऊयात आपण. आता इकडे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला. तर हे बघा बघू शकता तुम्ही इकडे महाराजांचा जन्म झाला. तर आपण तुम्हाला थोडे सिनेमॅटिक्स दाखवतो. तोपर्यंत सिनेमॅटिक्स एन्जॉय करताना तुम्हाला गडाची किल्ल्याची माहिती देतो. तर तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा किल्ल्याचे आणि कसे वाटले मला नक्कीच सांगा. बघू शकता मित्रांनो हेच ते 2 मंजली स्ट्रक्चर आहे जिकडे शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 या साली. ही आतमध्ये जायला एंट्रन्स आहे इथून. आणि इकडे महाराजांचा पाळणा आहे जिकडे महाराजांना पहिले त्या पाळण्यात ठेवलं. तो पाळणा अजून आहे. त्या पाळण्याला आपण आता बघूयात. मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं. दिसत असेल तर ठीक. बघूयात. बघू शकता आज तो पाळणा ज्यात शिवाजी महाराजांना ठेवलेलं आतमध्ये हीच ती जागा. हा पाळणा आणि महाराजांचं स्मारक. तर आपण आता वरती जाऊयात. तर इकडून अशी पायऱ्या आहेत जायला वरती. तर आता आपण वरती जाऊ. वरती जाऊन बघूयात. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला सिनेमॅटिक्स आणि टाइम लॅप्स कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण थोडंसं पुढे जातोय. आम्ही वरती जाऊन आलो. थोडा पुढे जाते कडेलोटसाठी. इकडे बघा. इकडे बघू शकता तुम्ही. हे तुम्हाला सांगतो गाईस काय हे बदामी टाके टाके आहे पाण्याची. ते पाणी साचवलं जायचं मित्रांनो. आणि याच्या पुढे इकडूनच असं कडेलोट आहे. बघू आपण तिकडे टाइम भेटला तर जाऊच. असे 6 वाजलेले आहेत. लगेच जाऊन लगेच येऊ कडेलोटला. इकडून कडेलोटसाठी जायला रस्ता आहे. हा कडेलोट बघू शकता. इकडे लिहिले नो एंट्री बियॉन्ड दिस पॉइंट. हे बघा इकडून असा आत आणि इकडून कडेलोट बघू शकता. थोडा मी व्ह्यू वाढवतो तुमच्यासाठी. कडेलोटची जागा इथून पडला तर खपला. आणि इकडून डायरेक्ट खालचा व्ह्यू दाखवला मित्रांनो. बघा कमरे एवढं पण नाही ना माझ्या. डायरेक्ट खाली. आता आम्ही खाली जाऊ गाडाचा. ते दाखवण्यामध्ये काय अर्थ नाही कारण की पटापट जायचं आहे. टाईम झालेला आहे तेव्हा. तर मग ब्लॉग आपण डायरेक्ट खाली पोहोचल्यावरती कंटिन्यू करू आणि शक्यतो एंडच करू. तर मित्रांनो आपण आता हॉस्टेलला आलेलो आहे. मामाने डायरेक्ट गाडी हॉस्टेलच्या गेटवर समोर नेली. तर ब्लॉग आपण आता इकडेच एंड करूयात. काय नव्हतं शिवनेरी किल्ला मी पण पहिल्यांदा बघितला आणि बऱ्याच पोरांनी पहिल्यांदा बघितलेला. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला खूप भारी वाटलं. वरती गेल्यानंतर मन एकदम शांत झालं. चिल वाटलं एकदम. तर मी तुम्हाला पण सांगेल तुम्ही जर शिवनेरीमध्ये नसेल राहत आजूबाजूला नसेल राहत बाहेर राहत असाल तर नक्कीच शिवनेरी किल्ल्यावरती या. तुम्हाला खरंच खूप चांगलं वाटेल. तर हा ब्लॉग एवढाच होता. या ब्लॉगचा आता आपण करूयात एंड. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा खुश राहा. बाय.